आई कुठून आले? हो, काय आणलं? हो, या चिंबोरी दाखवा कशी आणल्यात ती. हो, हा या मग. हो, चल बघा कशी चिंबोरी आहेत मोठी मोठी. तर आम्ही आता चिंबोऱ्यांचा, आजी आमची चिंबोऱ्यांचा आंबट करणार आहे. तर चांगलाच बनवेल. तुम्ही बघा कसं आमची आजी चिंबोऱ्यांचा आंबट बनवते स्पेशल एकदम. कालवण चिंबोरी आतमधून येत नाही बाहेर. बघा बघा किती मोठे मोठे आहे. मोठी मोठीच आणले तुमच्यासाठी. तुम्हाला चांगले बघा कुर्ली आहे. हा कुर्ली आहे बघा. बघा या आमची आई गावची आहे. हा बघा केवढी चिंबोरी आहेत. त्याचा आंबट बनवणार. आंबट म्हणजे कालवण ना आमच्यात मध्ये. आंबट बघा सुंदर होते. कालवण चांगला लागतंय. जेवायला पण चांगलं असतं. हा छान असतं. आता गरमीलाच खायची असते. तर आता तुम्ही आंबट बनवेल ना आमची आजी. तर तुम्ही बघा चिंबोऱ्यांचं कालवण बनवायचं आहे म्हणून तर आय नारळ साफ करते. म्हणजे आजी आमची बघा नारळ कापते. आय हाय कर. बघा चिंबोरी कशी भरल्यात आणि कापायचे असतात अशी अर्धी अर्धी. आणि हे वाटण आहे मिरची कोथमीर आणि आलं आणि लसूण हे आहे. आणि हा नारळ खिसून आणि वाटून हे वाटलेलं सगळं. आणि हा लाल मसाला. तर ह्याच्यात पहिला तेल टाकायचा आणि मग लसूण टाकायचा आणि मग मसाला टाकायचा आणि मग हे 5 मिनिटानंतर ते वाटण घालायचं. तर हे हिरवं वाटण पण टाकलेलं आहे बघू शकता. बघा आमची आजी बनवते कालवण चिंबोऱ्यांचं. तर पाणी पण टाकायचं थोडा, म्हणजे 1 ग्लास पाणी टाकायचा. हा रस 10 मिनिटं ठेवायचा आणि मग 10 मिनिटात ती चिंबोरी त्याच्यात टाकायची. पण ढाकण द्यायचं पहिले. कालवणला उकली आली आहे. बघा कालवणाला उकली आली आहे. तर चिंबोरी टाकतो आम्ही आता. बघा तर चिंबोरी टाकली आहे. तर अर्धा तास ठेवायची आणि मग ढाकण द्यायचं आणि मग शिजल्यावर बंद करायचा गॅस आणि मग जेवायचं. मग तुम्ही पण या जेवायला. अर्धा तास झालेले आहे. चिंबोरी झाली. आता जेवायला आम्ही बसू. तुम्ही पण या जेवायला आमच्या घरी. आमच्या आजीचं स्पेशल चिंबोऱ्यांचं कालवण. कसं झालंय तर आई सांगते आता कसं झालंय ते. वाव चांगलं झालं. एकदम अच्छा झालं. तुम्ही पण खाऊन बघा. हा आणि वाटती भाजली मला. मग बाबा पण बसलाय जेवायला. बस आई. हा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर बाबाला खूप आवडलंय तर बाबांनी डबल घेतलं जेवण. बघा आमच्या आजीच्या हाताचंच टेस्ट असते. एकदम भारी लागते म्हणून बाबांनी डबल घेतले. आता आई पण डबल घेणार.